धारणी तालुक्यात लॉकडाऊन व कर्फ्यू दरम्यान सकाळी 8 ते 12 वाजताच्या काळात किराणा साहित्य, दूध, भाजीपाला याकरिता सूट देण्यात आली आहे। मात्र गंभीर बाब अशी की धारणी तालुक्यात भाजीपाला हा खंडवा परतवाड्यावरून येतो। मात्र धारणी विक्रेत्यांना माल आणण्याकरिता पास मिळाली नसल्यामुळे त्यांना बाहेर जाणे कठीण झाले आहे व परिणामी धारणीतील एकही भाजी विक्रेता बाहेरगावी कर्फ्यूमुळे भाजी आणण्याकरिता गेला नसल्यामुळे भाजी बाजार सकाळपासूनच पूर्णतः बंद अवस्थेमध्ये दिसून आला। भाजी बाजारातील विक्रेत्यांचे म्हणणे आहे की त्यांना बाहेरगावी माल आणण्याकरिता पास हवी आहे। हम सब्जी लेंगे वो टाइमिंग चेंज हो रहा है। असल बात मेन मसला पास। हम जब भी जा रहे हैं अमरावती बड़ौदा वहाँ मार खा रहे हैं। असल बात माल आने को टाइम 12 बज रहे। जो 12 का जो टाइमिंग है हमारा, जब तक माल आ रहा 12 बजे दुकान बंद हो जा रही है। जो माल आ रहा है वो सड़ जा रहा है। हमारा जो टाइमिंग है वो चेंज करो। और असल बात समय पहले पास होना चाहिए हमारा जो माल लाने का परमिशन। असल बात जा रहे हैं वहाँ के डंडे खा रहे पुलिस वाले को तकलीफ हो जा रही है हमारी। आणि मुख्याधिकारी नगर पंचायत धारणी यांनी भाजी दुकाने 3 भागात विभाजन करण्याबाबत व हाट ठेल्यावर भाजी विक्री करण्याबाबतचे निर्देश दिले आहे। ते विक्रेत्यांना मान्य नाही। परिणामी या सर्व प्रकारामुळे या 21 दिवसाच्या लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे। स्थानिक व वरिष्ठ प्रशासनाने त्वरित या भाजी विक्रेत्यांची समजूत घालून उपाययोजना करण्यात यावी, जेणेकरून सर्वसामान्य जनतेस भाजीपाला सहज मिळू शकेल। आज पूर्ण भाजी बाजार बंद आहे। परिणामी लोक पिशव्या रिकाम्या घेऊन घरी परत गेले आहे, हे विशेष। तस्मीन शेख, जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।